महत्वाची बातमी समोर येते। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरला आता ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे। प्रशांत कोरटकरचा फोन बंद असल्याची माहिती यावेळी दिली आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर नागपूरच्या घरी सुद्धा सध्या नाहीये अशी माहिती मिळते। कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात हा तपास सुरू आहे। प्रशांत कोरटकरच्या घराची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल प्रशांत कोरटकर संदर्भात सध्या काय माहिती मिळते? कोल्हापूर पोलिसांचं पथक थोड्याच वेळापूर्वी प्रशांत कोरटकर याच्या घरी गेलं होतं, पाहणी केली, परंतु तिथे कोणीही नाही। प्रशांत कोरटकर त्या ठिकाणी नाही। त्यानंतर हे पथक सध्या आता बेलतरोळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलं आहे आणि जे तपास अधिकारी या ठिकाणी कोल्हापूरवरून आलेले आहे संतोष गळवे, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही चौकशीसाठी प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेणार आहे। अशा प्रकारची माहिती जी आहे ती यांनी दिलेली आहे। सध्या मी बेलतरोळी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि याच ठिकाणी ते पथक आलेलं आहे आणि एकूणच जी प्रक्रिया आहे, कारण की टेक्निकल मदत घ्यावी लागणार आहे संपूर्ण प्रकरणाच्या तपासणीसाठी। सीडीआर जो आहे तो तपासला जाणार आहे। जेव्हा फोन झाला तेव्हा लोकेशन काय होतं याची तपासणी सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे सगळ्या टेक्निकल बाबीसाठी नागपूर पोलिसांची मदतही तेवढीच महत्त्वाची असणार आहे। त्यामुळेच कोल्हापूर पोलिसांचं पथक या ठिकाणी नागपुरातील बेलतरोळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेलं आहे आणि जी प्रक्रिया असते ती पूर्ण केली जात आहे। आज दिवसभर हे पथक प्रशांत कोरटकरचा शोध घेणार असल्याची माहिती आहे। अगदी नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यांना चौकशीत घेण्याचा एक प्रयत्न राहील, चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याचा एक प्रयत्न अटक करणार आहे टेक्निकली की चौकशी होणार आहे? नाही, सध्या प्रथमदर्शनी तर आम्ही त्यांचं चौकशी आम्ही ताब्यात घेणार आहे। मग तिथून पुढे काय तपासामध्ये काय निष्पन्न होते त्यानुसार प्रयत्न करणार।